आमच्याकडे या, आम्ही सुद्धा पाठिंबा देऊ। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नाना पटोलेंची मुख्यमंत्रीपदाची ऑफर। विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं, भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर। देशात सर्वधर्म समभाव कुठे? होळीला मशिदी झाकून ठेवण्याची ही वेळ, तर हा संकुचितपणा देशाला धर्माला परवडणारा नाही, राऊतांची टीका। सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी, तर बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे। वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराची अज्ञातांकडून जाळपोळ, तर 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। अतिक्रमणामुळे खोक्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोजर, अनधिकृत घर बांधल्यामुळे कारवाई। शिरूर कासारपासून काही अंतरावरच खोक्याचं घर। यापूर्वी घराच्या झाडाझडतीत वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडे जप्त। खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानिया व्यथित, तर सतीश भोसले गुन्हेगारच, मात्र त्याच्या कुटुंबियांचा यात काय दोष? कराड, चाटे, सुदर्शन घुलेच्या घरावर बुलडोजर का चालवले नाहीत? दमानियांचा संताप। मला आता बोलायची ही चोरी झाली आहे, मी नाराज वगैरे काहीही नाही। पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, तर शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या हिताचेच निर्णय घेण्याची भूमिका। दरम्यान जयंत पाटलांच्या सूचक इशाऱ्यानंतर शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज। राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा, तर जयंत पाटील प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात, हे कौतुकास्पद। सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे आरोपी 10 दिवसांपासून फरार, तर या सगळ्याचा आका नेमका कोण? आरोपींना पाठबळ कुणाचं, हे शोधण्याची गरज। रोहिणी खडसेंचं वक्तव्य। देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली। कुठे पर्यावरणपूरक, तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी। कोकणात चिंगोत्सवाची ही सुरुवात।